कोल्हापूर जिल्ह्यामधील हातकणंगले तालुक्यात वसलेलं एक सुंदर गाव म्हणजे हुपरी। हे गाव चांदीच्या दागिन्यांच्या उद्योगासाठी जगभर प्रसिद्ध आहे, ज्यामुळे त्याला चंदेरी नगरी किंवा रजत नगरी म्हणून ओळखले जाते। हुपरीने अलीकडच्या काळात विकासाच्या अशा वाटा पकडल्या की आज हा परिसर संपूर्ण जिल्ह्यात बदल या शब्दाचा जिवंत नमुना म्हणून ओळखला जातो। गावोगावी नवे रस्ते तयार झाले, कॉन्क्रीटचे मार्ग, भक्कम गटारी आणि उजळून निघालेल्या गल्लीबोळांनी हुपरीचे रूप पूर्णपणे बदललं। रात्री उजेड मिळणे ही एक काळाची गरज होती। आज मात्र स्ट्रीट लाईटमुळे हुपरीचं प्रत्येक कोपरा आणि कोपरा प्रकाशमान झाला आहे। हुपरीचे ग्रामदैवत आई अंबाबाईचे प्रसिद्ध व जागरूक पुरातन मंदिर देखील आहे। या मंदिरासाठी विशेष दर्जा प्राप्त करून देण्यासाठी कटिबद्ध आहे। शेतकऱ्यांना आर्थिक जीवन स्थैर्यासाठी सहकार महर्षी कल्लापण्णा आवाड यांनी या हुपरीच्या माळावर जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या आणि सभासदांच्या मदतीने सहकार्याने उभा केला आणि सहकाराचं बीज रोवलं गेलं। साखर कारखान्यांच्या माध्यमातून शेकडो जणांना रोजगार मिळाला आणि गावाच्या आर्थिक संरचनेला एक नवा खंबीर आधार मिळाला। आज या सर्वांमुळे हुपरी आर्थिकदृष्ट्या सक्षम गाव म्हणून उभं राहिलं आहे। तत्कालीन आमदार माजी मंत्री प्रकाशअण्णा आवाडे यांनी या हुपरी गावाचे नगर परिषदेत रूपांतर होण्यासाठी प्रयत्न केले। त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन हुपरी या गावाचे नगर परिषदेत रूपांतर होऊन वाटचाल सुरू झाली। गावाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेत गाव विकास आणि जनसेवा हाच ज्यांचा कानमंत्र जीवनमंत्र असणाऱ्या इचलकरंजीचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी हुपरीकडे लक्ष दिले। यांचा परिस्पर्श होताच कायापालट होण्यास प्रारंभ झाला। ते एक आधारस्तंभ म्हणून लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी खंबीरपणे धावून येत होते। इथल्या विकासात महत्त्वाचं काम म्हणजे आसपासच्या गावांना जोडणारे नवे मजबूत रस्ते, ज्यामुळे व्यापार, शिक्षण आणि दैनंदिन प्रवास अधिक सुलभ झाला। मुख्य वाहतूक मार्गापासून ते औद्योगिक रस्त्यापर्यंत जीर्ण उखडलेले रस्ते आता सुस्थितीत आणले गेले। तळंदगे रोडचं डांबरीकरण पूर्ण करण्यात आलं असून यासाठी 12,49,000 रुपये खर्च करण्यात आले आहे। ग्रामविकासाचे हे पायाभूत काम गावाच्या दैनंदिन जीवनाला स्थिरता आणि सुरक्षितता देणारं ठरलं। वाडी भागात सुरक्षितता कायम राहावी, गावातील ओढ्यावरही संरक्षण भिंत उभारण्यात आली, ज्यामुळे पावसाळ्यातील धोका आणि गळतीचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी झाला। पंचगंगा नदीकडे जाणारा महत्त्वाचा पाणंद रस्ता, जो वर्षानुवर्षे नागरिकांच्या अडचणीचं कारण ठरत होता, आज भक्कम सिमेंट कॉन्क्रीटमध्ये रूपांतरित झाला आहे, ज्यामुळे लोकांच्या रोजच्या प्रवासाला मोठी सोय झाली आहे। हुपरीमध्ये तब्बल 46 कोटी रुपयांचा महत्त्वाचा पाणी पुरवठा प्रकल्प सुरू आहे। यासोबत नवीन पाण्याची टाकी उभारण्यात आली, ज्यामुळे पाणीसाठा आणि पुरवठा दोन्ही अधिक मजबूत झाले आहे। आणखी एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे सिल्वर झोनसाठी राखीव करण्यात आलेली जागा, चांदी उद्योगाच्या वाढीसाठी आधुनिक सुविधा, नवीन बाजारपेठा, ग्लोबल स्तरावर विस्तार, हे सर्व या प्रकल्पामुळे शक्य होणार आहे। नगर परिषदेची स्वतंत्र भव्य दिव्य प्रशासकीय इमारत उभारण्याचे कामही करण्यास कटिबद्ध आहोत। गावाच्या सर्व शासकीय कामकाजाला वेग आणि पारदर्शकता मिळण्यासाठी ही इमारत मोठं पाऊल मानली जाते। यशवंतनगर या चांदी औद्योगिक वसाहतीमध्ये गावाच्या मुख्य रस्त्यालगत इतिहास आणि संस्कृती हुपरीच्या ओळखीचा भाग आणि म्हणूनच छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे बांधकाम आणि तलावाचे सुशोभीकरण ही काम केवळ विकास नसून गौरवाचे प्रतीक झाले आहे। तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून भव्य दिव्य पुतळा व सुशोभीकरण कामामुळे हुपरी नगरीतील पर्यावरण, पर्यटन आणि ग्रामसौंदर्य या सर्व घटकांना बळ मिळाले। स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक असणारी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू करण्यास गती देण्याची आहे। आठवडी बाजारासाठी नवी भाजी मंडी, तसेच मटण आणि चिकनसाठी स्वतंत्र मंडई, या सुविधा नागरिकांच्या
रोजच्या वापराला अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात। हुपरीमध्ये आजूबाजूच्या गावामधून मोठ्या प्रमाणावर लोक येत असतात। म्हणूनच प्राथमिक आरोग्य केंद्राचा ग्रामीण आरोग्य केंद्रात विस्तार ही गावाच्या आरोग्य सुरक्षा यंत्रणेतील मोठी उडी आहे। खेळाडूंसाठी प्रशस्त मैदानामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी देण्यास कटिबद्ध आहे। तसेच वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व पोलिसांसाठी नवीन इमारत आणि वसतिगृहाची उभारणी गावाच्या सुरक्षिततेला नवा पाया देत आहे। हुपरीचा विकास थांबू नये, अनेक नवनवीन योजनांनी या गावाच्या विकासाचा रथ आपल्याला पुढे न्यायचा आहे। गाव पुढे जावे, गावाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी आता महायुतीच्या सर्व उमेदवारांना कमळ व धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा आणि हुपरीच्या उज्ज्वल भविष्यासाठी विकासाला साथ द्या।